पंकज समीर, लक्ष्मणराव गायकवाड, शबीर अन्सारी, प्राध्यापक लक्ष्मण हाके, माजी आमदार संजय दौंड, तोताराम कांदे, राजारामजी पाटील, मनोहर धोंडे, सत्संग मुंडे, बापू भज, नवनाथ वाघमारे, ईश्वर बालबदे, पी.टी. चव्हाण, राजेंद्र महाळो, संभाजी झुजार, सुदर्शन घेर, सर्व इथे असलेले नेते, बांधवांनो आणि भगिनी मातांनो. खरं मला राज्यामध्ये अतिवृष्टी झालीये. प्रचंड महापूर असताना सुद्धा तुम्ही सगळे इथे आलात. ओबीसी की वज्रमूठ दाखवण्यासाठी त्यासाठी आपणाला लाख लाख धन्यवाद. मित्रांनो, दिवाळी तर आली. दिवाळीच्या शुभेच्छा. पर कशी देऊ शुभेच्छा? 15 ओबीसी हा मग त्याने आत्महत्या केली का? ओबीसीचे आरक्षण संपला म्हणून दिवाळी साजरी करावी. माझ्या आपणाला विनंती आहे, आपण सगळे हे लक्षात ठेवा. मराठा समाजाला मी विरोध नाहीये. मगाशी सांगितलं धनंजयराव मुंडेने, मराठा समाज आमच्यामध्ये अंतर पड असं बोलू ना. अरे अंतर या अंतरवाली दरिंदे पाटलामध्ये पड. मराठा समाज वेंगळा आरक्षण पाठिंबा. मराठा समाज 58 मोर्चे निघाले. गुजरातमध्ये निघाले पाटीदार पटेल, पुण्यात राजस्थानचे गुर्जर, हरियाणामध्ये जाठाने मोर्चे निघाले की हमारा सुद्धा आरक्षण अवस्था आहे. मोदी साहेबांनी EWS आणला. सांगितलं की काही घटक आहे, शिक्षणात कदाचित मागे आहे, आर्थिक दृष्टीने मागे आहे, पण सामाजिक दृष्टीने मागे नाही, म्हणून त्यांना रिझर्वेशनमध्ये जागा देता येत नाही, म्हणून 10% EWS आणला. मगाशी ज्यांनी सगळं हे काढ्यात EWSमध्ये 10मध्ये 8 मराठा समाजाचे लोक आहेत ना. बघा, 100%च्या तुलनेत 10%, 8% म्हणजे एका समाजाला सुद्धा मराठा समाजाचं आरक्षणमध्ये 10% आरक्षण दिलं. मराठा समाजाला आता मला ओबीसी कोण म्हणत आहे? अभ्यास नाही. ज्यांना आरक्षणकडे, अरे आरक्षण सामाजिक दृष्टी मागे आहे त्याच्यासाठी आरक्षण आहे. आरक्षण गरिबी हटाव कार्यक्रम नाही. माझ्या सगळ्या तमाम बांधवांना महाराष्ट्रात मी आपणा स्वतः हिशोब करा. 54% ओबीसी, 374 जाती 54%, 13% दलित बांधव आहेत, 60% आदिवासी, 74%, 3% ब्राह्मण, 77%. त्याच्यानं मुस्लिममध्ये शिल्लक राहतात ते किती ते मोजात ते मराठा समाज आहे. 60% पण कमी आहेत. 5 कोटी मुंबईला आले. अरे 5 कोटी आले की 15 हजार माणसं आली. सरकारने जरा नरम घातला म्हणून तुमची दादागिरी झाली. पोलिसांना याला जरा कामाला लावा तर एक रात्र थांबायला होता. एक रात्र प्रशंसाच रास्त तो पोलिसने मुंबई साफ करून टाकला होता. कोण होते? मराठा समाजाचे लोक. नाही, मराठा समाजाचा विरोध नाही. फक्त याचे दारूवाले वाडूचोर याने आलेले लोक, या दरिंदे पाटलाने आलेले ते लोक. काय आहे दोष घातला आम्हाला कल्पना आहे की सगळ्यांनी अनेकांनी स्वर्गीय मुंडेसाहेबांचं नाव घातलं. मुंडेसाहेब मला भावाप्रमाणे होती. जनगणनेची मागणी समीर भुजबळ मुंडेसाहेबांनी दोघांनी पार्लमेंट कदाचित सोडली होती. पण काँग्रेस पक्षाच्या प्रणव मुखर्जीने सांगितलं 100 खासदार उभे राहिले. प्रणव मुखर्जीने सांगितलं या सच्चा देता येणं मी ज्या संघाने समता परिषद सुप्रीम कोर्टात जाते होती, या बी केस मानली होती. पण आमचा घात झाला. कारण जनगणना जी दशवार्षिक होते, जनगणना आयुक्त, कमिशनर, सेन्सस कमिशनर ती खरीच ते. खोटं सांगितलं तर तुरुंगाची सजा आहे. पण प्रणव मुखर्जीने ते केले. का केलं? प्रत्येक राज्यात तुम्ही करा. गावात असेल तर ग्रामविकास खात्याने करा, शहरात असेल तर शहर नगर विकासने करा. तिथं आमची फेसगत झाले. त्यात गोपीनाथराव सुद्धा फसले, सगळे फसले. पण आता परत एकदा मोदी साहेबांनी सांगितलं की आम्ही जातगणना करणार आहोत. मोदी साहेब, आम्ही तुम्हाला हात जोडून विनंती आहे, दशवार्षिक जनगणनेबरोबर जातगणना झाली. अरे गोपीनाथरावने सुचलं होतं तुम्ही बकऱ्या, मेंढ्या, शेळ्या ते सुद्धा जनगणना करता, आमची सुद्धा जनगणना करा. हे आम्ही जे सगळे इथे का आलो? एक कालतंडे नावाचा तर कोण? तू काय छगन भुजबळकडे ते बघतो? अरे काय तू बकाय बना हे तुरे? अरे असे खूप झिल्ल्याव सतोड भास मांजी माझी मनका जनकार ओढभो आसमान नकारने इतकी शर्त मी वाकणार नाही. धोका जरी मला रस्ते व दुश्मनाचा मागे फिरावयाचा विचार कदाबी नाही. तू का रे काय म्हणत 2 सप्टेंबरला एक जहर निकाला आम्ही कोर्टात जातो. सोनार समाज, नाविक समाज, कुबी सेना, माली समाज सेना, महासंघ, समता परिषद, मोठे हमाकडे वकील आहे. माझं खात्री आम्हाला न्याय मिळाच राहणार, पण आम्ही दुहेरी लढाई लढवते हो. एक तर न्यायदेवतेकडे आणि दुसरा जो आहे रस्ता आमच्या बापाचा आहे, लक्षात ठेवा. तुम्ही काय म्हणा, तुम्ही येऊ नका, मी येणं तर काय सांगावा. असं जे महाराष्ट्र विकार पसरला गेलाय, गलागली आहे. तुम्ही नामना जवळ GR काढला. याकडे बघतो बुबी प्रमाणपत्र आहे. जाती 3 तारखेला 3 ऑक्टोबर 25ला सकाळी अर्ज केला. 3 ऑक्टोबर 25ला सकाळी अर्ज केला. त्याच दिवशी 3 तारखेला त्याच संध्याकाळी जात प्रमाणपत्र मिळाले. अरे 8-10 महिने लागतात. फास्टमध्ये कसं काय? अधिकारी केसकडे आम्हाला अनेक सर्टिफिकेट चेक करू शकतात, पण संध्याकाळी पण मिळालंय तर दाखवायला तयार आहे. हात मी CM साहेबांना सांगितलं. मी आपणा महसूल मंत्री भवान कोरकाणानं सांगितलं. फास्ट अधिकारी कधीपासून जन्माला या देशात? आम्हाला 10 महिने लागतात. त्याने थांबला नाही ना, तर लक्षात ठेवा आपण इथे ना ओबीसी हमारा DNA हा DNA काही सरकारला सांगता यालाय. CM नाले बाबा दिला, त्याच्या हातात एक प्रमाणपत्र म्हणजे GR दिला. आपण सगळ्या पोलीस भरती असेल, शिक्षक भरती असेल, कुठे भरती आपण काय पात्र व्यक्तींना नेमत यावेत. हे मला होतं मराठा समाजाचे पात्र व्यक्तींना नेमत यावेत. यांनी काय सांगितलंय या दरिंदी पाटलांनी? क्या तुम्ही बसा. पात्र शब्द काय? 1 तासाला पात्र शब्द काढणं, मराठा समाजाला आरक्षण देणे असा करा कायदा. हायकोर्ट सगळीकडे ते सगळे निर्णय आहे. हायकोर्ट सहित मराठा आणि कुंभी ह्या दोघाच वेगळ्या जाती आहे.
हायकोर्ट निर्णयात दुसऱ्यामध्ये म्हटलंय की मराठा कुंभी एक जात आहे असे मांडणे हा सामाजिक मूर्खपणा आहे. हायकोर्ट मत आहे, अरे कसे काय तुम्ही देताय. इथे सुप्रीम कोर्टाने सुद्धा सांगितलंय की मराठा समाज सामाजिक दृष्टी मागास नाही, त्यांना आरक्षण देता येणार नाही. त्याने सुद्धा म्हटाय मग कसे काय तुम्ही देताय. क्या सीएम कुठे होते. सीएम नागपूरला. याने निर्णय टाकला, पात्र शब्द का टाकला. सीएमना मला सांगायचं आहे सावधान. हे जे मंडळी आहे ना, हे तुमच्या वाईटावर आली आहे, तुम्हाला अडचणी निर्माण करणार आहे. त्यांचा टार्गेट ओबीसी नाही आहे, त्यांचा टार्गेट देवेंद्र फडणवीसचा लक्षात ठेवा. या सगळे बीजेपीचे नेता तो आहे. आज तुम्हाला ओबीसीच्या ताकदीवर 125 आमदार इथे मिळाले की ओबीसीना अन्याय कराल तर ओबीसी आज दूध गुंडाळा रेले हे लक्षात ठेवा की लवकरात लवकर याचा मला मार्ग काढावा. काही लोकने एक पत्र पाठवल्यात, लोक मी कुंभी आहे, ज्यांना कुंभ सर्टिफिकेट मिळत त्यांना मी 10% मध्ये देताय म्हणून कुंभी फिरतायत सगळे. अरे कोलाही नागपुरात एकदा कुंभी किंवा कोलातून आपला कोल्हापूर की हा माणूस कुंभी आहे काय. अरे कायदा आहे की नाही. मध्ये नागपूर निघाला म्हणून मित्र नागपूरमध्ये 8 गाव मोर्चा काढला. वारे साहेबांनी हमला विरोध नाही. इथे बांबेजावला पहिल्या वारे साहेब तिथंच घेत केले, पक्ष वगैरे बाजूला ठेव, पुरा झेंडा एकत्र आपण जाणार आहोत. पण आता मी दुसरी रॅलीला त्यांना बोलावलं, त्यांना प्रेशर आलं. ते इथं म्हणेने नगरला बोलावा, अरे हे आले नाही. पंढरपूरला रॅली, अरे आले नाही. अनेक रॅली झेंडला गेले, अरे आले नाही. कुठला प्रेशर तुमच्यावर होता. तुम्ही सांगितलं होतं ना की आम्ही ओबीसीच्या तुमच्याबरोबर राहणार. का नाही म्हणत. काही आम्ही संपादकाने मला फोन केला, तंदकाल तुम्ही का नाही आलात, नागपूर रॅलीला का नाही आलात, सांगू काय काय रे. तो व्हिडिओ जरा लावतो, तो व्हिडिओ आवाज दे बाबा. इथे आवाज आहे. जय शिवराय. तू काय काँग्रेस अपनावं काय काय असं डबल ढोलकी वाजवत आहे काय बघ. हे घर लाव रे तो व्हिडिओ मला. ओबीसी ते निदान मराठवाड्यात कुंभी समाज ओबीसी, मराठा समाज ओबीसी होता हे मिथ्या आहे. पण 2 महिन्याच्या पूर्वी, 2 महिन्यापूर्वी, 3 महिन्यापूर्वी, 4 महिन्यापूर्वी एक बैठक झाली. त्या बैठकीत मसुदा काय ठरला, टर्म ऑफ रेफरन्स काय ठरला की ज्या तुम्ही मान्य आहे की कुंभी म्हणून ओबीसीना आरक्षण देण्याचं क्या दाखले मला पुरावे मागितले, त्याकडे मागितले की कमिशनर अध्यक्ष केलं. पण मीटिंग एकही नाही. 4 महिन्यात एकही मीटिंग झाली नाही. हे आम्ही सगळे थळते. तुम्ही व्हिडिओ बघा म्हणे कायलच नाही. माझी इच्छा आहे, माझी भूमिका मी मांडोय की ओबीसीच्या नेता म्हणून, विरोधी पक्षनेता म्हणे, काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून की भूमिका माझी. तुम्ही सगळे मराठा समाज आणि विशेष करून हे मराठवाड्याने जो निदामा होते त्यांनी घेतला नाही. विदर्भाने घेतला, आनंद घेतला, आरक्षणाचा फायदा घेतला, तुम्ही घेतला नाही. आज आमची भूमिका आहे की महाराष्ट्रातील ओबीसी समाजांना मराठा समाजाचं ओबीसी आरक्षण द्यावं. ही माझी भूमिका आहे. परत आहे मराठा समाजाला ओबीसीचे आरक्षण द्यावं. असं काय हे सगळं फिरताय, सगळे व्हायरल होत आहे. एक मुद्दा तुम्ही उभा राहा, आम्ही तुमच्याबरोबर आहे. पण जंगीत एक बोलणार, मग समाजाचं आरक्षण दिलं म्हणून मीटिंग तुमच्याबरोबर परत पाठ फिरणार आहे. हे कसं काय शक्य आहे. म्हणून त्याने सांगितलं तो संपादकांना, मला व्हिडिओ तासाला तुम्ही बदलत तर ओबीसी समाजाचा घात होत आहे, तुम्ही लक्ष द्यावा. मी पक्षासाठी काम करत नाहीये, हे कुंड्या पक्षाचं काम करत नाही. आम्ही ओबीसीसाठी लढणार आहोत. पक्षदानीला बांधू नाहीयेत, पक्षासाठी काम करो. पण ओबीसी आमच्यात फक्त ओबीसीसाठी लढणार आहोत. तुम्ही राजकारण करू नका. तुम्ही फक्त तिथे देवेंद्र फडणवीस काढा, देवेंद्र फडणवीस काढा. अरे तुम्ही तर मला उजा की आमच्या मराठा समाजाचं आरक्षण परत हवा तर मग देवेंद्र फडणवीस काढा. तुमच्या राज्यात ते जाण दिला सगळ्यांनी नाव नाही. तुमच्या राजकारण डोक्यात येते हे मेहरबानी करा म्हणतीये. तुमच्या सगळी पूर्ण मतदारसंघात ओबीसी मागासवर्ग, तुमचे नेते सुद्धा ओबीसी बद्दल चांगलं बोलतात, हे तुम्ही वार बदलत चालणार नाही. आपल्याला सगळ्यांना हात जोडून विनंती आहे. मित्र हे पात्र शब्द पण काढल्यामध्येच मला पण मित्र आहे. खोकेसाला सकल मुख्यमंत्री सुद्धा गप्पा काय मराठा कुंभी मराठा, अरे काय चालला खडाखत, दे सगळं थांबवा. नाही पेंटाचं मोठं अडचण निर्माण होईल. लढाई लढणार आहो कोर्टात, पण लढणार आहो सगळ्याकडे. परंतु राजकीय लढाई सुद्धा कदाचित लढावी लागेल. चला, जे तिथपर्यंत नेत्याने सांगितलं होतं की ओबीसीनं पाळा तो आदेश सुद्धा ऐकतो की जे ओबीसी मुरावर उठलेले असतील, कुठलीही समाजांच्या कुणी नेते त्यांना शिवेकडे अरवे किंवा करण्यात ये. धनगर उठला तो माझ्या मागे उठला, धनगर मागे उठला तो वनी मागे उठला. एका विरुद्ध एक लढा विजयची तुमच्या आहे. दलित, आदिवासी, मुस्लिम सगळे एकत्रित झाले, विजयी तुमच्या आहे. तुम्ही अशा रीतीने लोकांना मार्गदर्शन करायचं सुद्धा ते करताय. एक मोठा नेत्याने मला फोन केला, विरोधी पक्षनेते, किरण तुम्ही दलिंद भला बोल, तुम्ही आमच्या टीका करताय, तुम्ही बीके पाटील करणारा जरा परत जात आहात, तुम्ही काय गप्प बसतात. तर त्यांना सांगितलं त्यांना सुद्धा सोडणार नाही. गप्प बसणार नाही. बीजेपीचे नेते सुद्धा आहे, तुमच्या लोकांना आवरा. आम्ही कोर्टात लढू, तुम्ही असे उलटेसावटे आदेश देणार, आम्ही रस्त्यावर लढू, आम्ही नुसकी लढू नाही. आतापर्यंत तुमच्या पायावर उभा आहे. एक दिवस असा आम्ही घोरगरीब ओबीसी भटका सुद्धा पालखीत बसेल, तुम्हाला शत्र्यांच्यावर उठवायला लागणार. तुमचे काय संकट आहे. मराठा समाजाचे नेत्यांनी जे बोले सगळे त्या बुब्बे बसलेले आहे. आम्हाला अभ्यास नाही, आरक्षण काय खाताय ते काय सांगता येत नाही. तुम्ही काय तर गप्प बसतात. फक्त राजकीय फायदे तुमच्या त्याच्यात राजकीय नुष्कण कसं करता हे सुद्धा माहित आहे. हे तुम्ही लक्षात ठेवा. आतापर्यंत खूप सहन केलंय. परवा मला कळलं, चुप रहकर क्या मिलता है आखिर, चुप रहकर क्या मिलता है आखिर, दिल का दर्द ही बढ़ता है, उठानी पड़ती आवाज जब पानी सर के ऊपर चढ़ जाता है. आम्ही पर गप्पा बसून झाल्यावर किती गप्पा बसाल, तेवढंच बोलतोय. 374 जातीच्या बोलता. अरे बोल जातीवादी, अरे तो काय तुम म्हणताय बाबा, तुम्ही वेगळात आहे. मी तो आमच्या आरक्षणाला धक्का लावू नका, काय सांगणार आहो. आणि तुमच्या आरक्षणाला कुठे धक्का लागला. आज इथे लाखो लोक बसलेले आहे, दिलवडे 8 आहे तेवढे बाहेर आहे. याने तुम्ही द्रोण फिरवते दाखवताय. आणि आता मला सांगा, या लाख लोकांना 2 लाख अजून 2 लाख टाकले, माणूस बसेल का नाही. तुम्ही काय सांगणार. तुम्हाला बाहेर काढण्यात आहे. आम्ही मूर्ख बसून आपल्या आयुष्यात लढणार, आम्ही मूर्ख समजू नका. एक आवाज बंजारा समाजने दिला, बरोबर आदिवासी समाज उठला. मत बदलचं काही बोला नाही.
पण आता मात्र गप्प बसणार आहो, मराठा समाजमध्ये बसणार आहो. कुठलाही न्याय होत आहे. जेव्हा मनाला शिवाजी माता आहे मला म्हणतोय, तर आम्ही नाभिक समाजामधून महाशिवाजी काशी ब्राह्मण समाज सुद्धा लढला. बाजीप्रभू देशपांडे रायबा महार मुस्लिम सरदार लढले. आज तुम्ही शिवाजी महाराजांचं नाव माजून या नाव जाडेस पोलिस चालल्यात आहे. प्रत्येक वेळेस मला फोन करावा, अरे आमच्या तो डोके फोडले काहीच मत. SP म्हणतात बघा, अरे बघत बघत राहिलं तर एक दिवशी ना असं सगळ्या मधमाशांच्या पोयाचा उठल्याशिवाय राहणार नाही. मामडा बघतो माझ्याशिवाय राहणार नाही. आम्हा एकला सुद्धा धक्का लावलो नाही. गावात सामान्य माणसाचा तू जरा सुद्धा नुकसान होताना काय त्याने जाडपतो होतो काय करणे. ताबडतोब पोलिसने कारवाई केली. पोलिसने कारवाई केला तो अगर का तो काय होत असं मला माहिती आहे डिपार्टमेंट प्रमाणे. पण बघून सुद्धा न बघितलं तुम्हाला सांगतो, शेकडो हजारो संख्येने पोलीस स्टेशन SP ऑफिसमध्ये बसा मारा म्हणून काय मारा म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान नाही मिळावशिवाय आम्ही राहणार नाही. ते एकच सांगतो या सगळ्यांना, कुछ देर की खामोशी है सरिंदे बना, कुछ देर की खामोशी है फिर शोर आएगा. तुम्हारा सिर्फ वक्त आया है, तुम्हारा सिर्फ वक्त आया है. हमारा दौर था और वो दौर फिर से आएगा. ध्यान में रखो, ये हमारा दौर